ब्रेकनंतर टी टाइम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव नाहीये। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदारांची नावं या पत्रिकेमध्ये आहेत, पण पवारांचं नाव मात्र नाहीये। 2 फेब्रुवारीला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी जी कार्यक्रम पत्रिका छापण्यात आलेली आहे त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव मात्र नाहीये। शनिवारी नमो रोजगार मेळावा बारामतीमध्ये पार पडतोय आणि याचं आमंत्रण शरद पवारांना देण्यात आलेलं नाही। आपल्यासोबत याच्याविषयी बोलण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आहेत। ताई, तुम्हाला 48 तास आधी आमंत्रण येते, साहेबांना मात्र या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे, कसं बघताय? मला आश्चर्य वाटलं, कारण 2015चा जो GR आहे त्याच्याप्रमाणे आदरणीय पवार साहेब हे आजही राज्यसभेचे मेंबर आहेत आणि वंदनाताईंचं नाव त्या कार्डमध्ये आहे, पण आदरणीय पवार साहेबांचं नाही असं दिसतंय। त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं की वंदनाताईंचं नाव आहे आणि पवार साहेबांचं का नाव नाही आहे, हे म्हणजे का झालंय, कशामुळे झालंय याचं उत्तर माझ्याकडे नाहीये, तुम्हाला प्रोटोकॉल डिपार्टमेंटला विचारायला लागेल। असं माहिती देखील मिळते की साहेबांनी या कार्यक्रमासाठी वेळ देखील राखून ठेवला होता, परंतु साहेबांना आमंत्रण नसल्यामुळं खरं तर या प्रकारे द्वेषाचं राजकारण होतं या माध्यमातून, असं म्हणता येईल का? याच्यावर मी नाही सांगू शकत, तुम्हाला हा प्रश्न सरकारला विचारावा लागेल। कारण मला एका गोष्टीचा आनंद आहे आणि अभिमान वाटतो की आज हा एवढा मोठा केंद्र सरकारचा मेळावा होतोय विद्या प्रतिष्ठानमध्ये, जी संस्था आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टीने 50 वर्षापूर्वी त्यांनी शिक्षण हे बारामतीत, म्हणजे त्या काळामध्ये TC कॉलेज होतं आपल्या बारामतीमध्ये, त्यानंतर हे कॉलेज झालं। त्याच्यामुळे खूप त्या काळातली ज्या मोठे बारामतीतले दूरदृष्टीची फॅमिलीज होत्या त्या सगळ्या फॅमिलीजच्या प्रयत्नातून ही संस्था उभी केली। म्हणजे आदरणीय पवार साहेब असतील, गुजर फॅमिली असेल, देशपांडे फॅमिली असतील, डॉक्टर शाहची फॅमिली असेल, अशा असंख्य कुटुंबांनी एकत्र येऊन ही विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली आणि ती आज एवढी मोठी संस्था झाली आहे। त्या संस्थेमध्ये आज हा एवढा मोठा रोजगार मेळावा होतोय, ज्याचे आदरणीय पवार साहेब आणि गुजर फॅमिली असेल, देशपांडे फॅमिली असेल, शाह फॅमिली असेल, ही सगळी लोक आजही। एकीकडे या कार्यक्रमासाठी शरद पवार यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाहीये, मात्र शरद पवार यांच्याकडून याच कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामतीमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे नेते जेवणाच्या निमित्तानं बारामतीमध्ये शरद पवारांकडे एकत्र येणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या कार्यक्रमाला येत असताना आपल्या घरी जेवायला यावं असं आमंत्रण शरद पवार यांनी दिलंय। नमो रोजगार मेळाव्यानिमित्त शनिवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामतीमध्ये असतील आणि बारामतीमधल्या आपल्या गोविंद बागेमध्ये जेवायला या असं निमंत्रण शरद पवार यांनी फोन करून दिलेलं आहे। आपले प्रतिनिधी जयदीप भगत आता आपल्या सोबत आहेत। जयदीप, काय आणखी माहिती आहे या आमंत्रणाबद्दल? हॅलो, हा माझा आवाज येतोय? हा येतोय। हा, एकीकडे शरद पवार यांना कार्यक्रमाला बोलवलेलं नाहीये, पण दुसरीकडे शरद पवारांनी मात्र या कार्यक्रमासाठी बारामतीमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मात्र जेवायला बोलवले। नक्कीच, खरं तर ही एक वेगळी घटना म्हणावी लागेल, कारण 2 दिवसापूर्वी हा कार्यक्रम जो आहे तो गेल्या काही दिवसापासून सातत्यानं या रोजगार मेळाव्याची चर्चा होतीये। या निमित्तानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार आहेत, परंतु ज्यावेळेस शरद पवारांना ही गोष्ट कळाली त्यावेळेस शरद पवारांनी या कार्यक्रमात जो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमाचं जे आहे ते घरी जेवायला याचं आमंत्रण दिलं। जयदीप, तुम्ही काही वेळापूर्वी खासदार